नाम जयासी तेची विटेवरी, अनाम जयासी तेची विटेवरी. काय पुढे? उभे ते राहिले विटेवरी, अनाम जयासी तेची रूपाले, अनाम जयासी तेची रूपाले, उभे ते ठेले विटेवरी. सेवेसाठी घेतलेला अभंग हा नामदेव महाराजांचे शिष्योत्तम म्हणून ज्यांना म्हटलं जातं संत श्री चोखा महाराजांचा अभंग आहे. वारकरी संप्रदायाच्या संत मांदी आळीमध्ये चोखा महाराजांचं अत्यंत अद्वितीय असं स्थान आहे. आपल्या घरामध्ये एखादा वारकरी जन्माला येणं कठीण असतं, पण त्या महापुरुषाच्या घरातला प्रत्येक व्यक्ती संत होता, कारण त्यांचे गुरुही त्याच योग्यतेचे. संत नामदेवांच्या घरामध्ये सगळी संत मांदी आळी घरातच. अशा थोर कुलपरंपरेमध्ये अत्यंत चोखट असलेला हा महात्मा. हा चोखट शब्द फार जुना आहे, जुन्या काळात वापरला जायचा, भांड्याला सुद्धा वापरला जायचा. हे चोखट भांडे म्हटलं जायचं. अत्यंत शुद्ध जयाचे चोखटे मानसी, मी होऊनी असे क्षेत्र संन्यासी. ते चोखट शब्द आहेत का? शुद्ध शब्दच नाही कोणता बोली भाषेमध्ये. तुम्ही इकडे विमल शुद्ध म्हणा, निर्मळ म्हणा, काय म्हणायचं ते संस्कृत शब्द वापरा, पण त्याला चोखट शब्द जर वापरला बोली भाषेतला माऊलींचा शब्द, की त्याच्यासारखा समीचीन योग्य शब्द नाही कोणता. असं अंतर्बाह्य चोख स्वरूपाला प्राप्त झालेले वारकरी संप्रदायाचे थोर संत चोखा महाराज त्यांचा अभंग सेवेसाठी घेतलेला. अभंगाकडे पाहायचा जेव्हा विचार केला तेव्हा असं जाणीव झाली की वेदशास्त्रादिकांतला कोणता सिद्धांत असा आहे की जो चोखा महाराजांनी सांगितला नाही म्हणून. बरं, तुम्ही ज्ञानदेव महाराजांच्या कोण वारकरी संप्रदायातला कोणते तुम्ही नवीन अभ्यासकापैकी तुम्ही बघा, त्यांना सांगावं तुम्ही कुठलंही आधार न घेता तुम्ही आत्तापर्यंत केलेल्या अभ्यासावर असे अभंग लिहून दाखवा, अशक्य गोष्ट आहे. बरं, त्या काळामध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये संपूर्ण समग्र वेदशास्त्र ज्या महापुरुषांनी आपल्या लेखणीमध्ये मराठी भाषेमध्ये व्यक्त केले, किती मोठा महात्मा असेल हा, की ज्या महापुरुषाच्या समाधीची स्थापना करावी, विठ्ठलेशाच्या दारात करावी असं श्री गुरूंना वाटावं, विठ्ठलेशाला वाटावं. किती चोखटता त्यांच्या जीवनात असेल तुम्ही फक्त कल्पना करा. आणि त्या महात्म्याचा बोध काय आहे तो बोध त्यांनी अभंगातून प्रतिपादन केले. पवित्र काळ चालू आहे, दशहरा काळ चालू आहे, त्यात अधिकाचा काळ आलेला आहे. आणि त्या पुरुषोत्तम मासामध्ये पुरुषोत्तमाचं जे खरं स्वरूप प्रतिपादन केले 15व्या अध्यायामध्ये. उत्तम हा पुरुष तु अन्य, उत्तम पुरुषस्त्वन्य परमात्मेत्युदाहृत. त्या परमात्म्याचं जे काय स्वरूप आहे, उत्तम पुरुषाचं पुरुषोत्तमाचं काय स्वरूप आहे, त्याचा विचार महाराजांनी या अभंगात केलेला आहे, की जी आपली उपास्य देवता आहे. मंगलाचरणात अभंग आणि फक्त निर्देशात्मक मंगल केले महाराजांनी. वस्तू निर्देश, नमन नाही, काही नाही, फक्त परमात्मा वस्तूचा निर्देश केला आहे. ती गोष्ट कशी आहे? अनाम अजाती. कशी आहे उपास्य देवता वारकरी संप्रदायाची? अनाम, निर्देश केला, बाकी काही नमन नाही, काही नाही, काही नाही केलं त्याला. आणि निर्देशात्मकही मंगलाचरण करण्याची आपली शास्त्रीय वैदिकांची पद्धती आहे. विचारसागराचं मंगलाचरण असंच आहे. जो आनंद सत्य प्रकाशू, त्याला वस्तुनिर्देशात्मक मंगलाचरण म्हणतात. तुकाराम महाराजांनी तर काय गाथेमध्ये समचरण दृष्टी विटेवरी साजिरी वस्तुनिर्देशच केला. काही ठिकाणी नमस्कारात्मक मंगल आहेत, नमोजी आद्या नमन केलंय तिथे.
काही ठिकाणी आशीर्वाद दिला जातो किंवा घेतला जातो. पसायदानाचं मंगलाचरण बघितलं तर तोषोनी मज द्यावे पसाय दान, हे श्री गुरूंचा आशीर्वाद मागितला तिथे. आणि चांगदेव 65 नावाच्या ग्रंथामध्ये विद्यार्थ्याला आशीर्वाद दिला. स्वस्ति श्री वटेषु, हे वटेशा स्वस्ति सुअस्ति, तुझं कल्याण असो. असे विभिन्न मंगलाचरणाचे प्रकार आहेत. वैदिक परंपरेला धरून मंगलाचरण करण्याची पद्धती आहे. ग्रंथकर्त्यास वाचकास सुखाची प्राप्ती व्हावी, ग्रंथ निर्विघ्नपणे पार पाडावा आणि परमार्थ साधना फलीभूत व्हावी, यासाठी मंगलाचरण करण्याची आपल्या वैदिकांची, आपल्या भारतीयांची पद्धती. त्याला अनुसरून महाराजांनी मंगलाचरण केलंय. पुरुषोत्तमाची ओळख करून दिलेली आहे. या मासाचा अंगीकार पुरुषोत्तमाने केला. असं सांगतात की ज्या महिन्यामध्ये संक्रांत येत नाही तो महिना अधिक असतो. प्रत्येक महिन्यात सूर्य संक्रमित होतो, संक्रांत होतो. 12 राशीमध्ये त्याचं संक्रमण चालू असतं. पण सामान्यतः सगळ्यांना फक्त मकर संक्रमण जास्त माहिती असते. जेव्हा तो मकर राशीमध्ये प्रवेश करतो, राश्यांतर करतो, तेव्हा तिथे मकर संक्रांती होते. ती संक्रांत प्रत्येक महिन्यात जवळपास 15 ते 17, 18 तारखेपर्यंत ते असतेच. या महिन्यात मात्र मकर संक्रांत, या महिन्यात संक्रांतच नसते. सूर्य राश्यांतर करत नाही. आणि या महिन्याचं निर्माण झालंय त्या हिरण्यकश्यपूला मारण्याकरता. कारण त्याने मागितलंच होतं देवाला, तू निर्माण केलेल्या 12 महिन्यात मला मरायचं नाही. मग आता काय करायचं? 13वा महिना निर्माण करावा लागला देवाला. अधिकात मेलाय. हिरण्यकश्यपूचा मृत्यू अधिक महिन्यात झालेला. वैशाखच महिना अधिक होता त्यावेळेला. आणि त्याच्या म्हणण्याप्रमाणे दिवसा नको, रात्री नको, तिन्ही सांजा, भूमीवर नको, मला आकाशात नको, उंबरठ्यावर मांडीवर घेऊन, शस्त्राने नको, अस्त्राने नको, तू निर्माण केलेल्या कोणत्याही जी चेतन वस्तू, त्या चेतनाकडून मला मरायचं नाही. त्यांनी सांगितलं हे ब्रह्मदेवा निर्माण केलेलं शरीर नाहीये. नर आणि सिंह असं ब्रह्मदेवाला करतात नाही म्हणून. त्याने निर्माण केलेल्या देहाने तुझा मृत्यू नाहीये. आणि 13वा महिना आहे, अधिक महिना आहे. आणि मग तो त्याच्यानंतर या 12 महिन्याच्या विविध देवता आहेत. प्रत्येक देवतेने या महिन्यात, प्रत्येक महिन्याचा अंगीकार केलेला आहे. या महिन्याला कोणीच नव्हतं. मग तो महिना देवाकडे जाऊन सांगतो, देवा मला ठेवताय कशाला? निर्माण केलंय तुम्ही, हिरण्यकश्यपूला देवा घरी पाठवलं, माझं कायच काम नाही आता. मग एक तर माझा अंगीकार करा, नाही तर मला संपून टाका. चाललंय 12 महिने चाललंय, तुमचं काय चाललंय? ते म्हणाले, अरे ज्याचं कोणी नाही त्याचा मी आहे. त्याचा अंगीकार स्वतः पुरुषोत्तमांनी केला. सांगितलं की या महिन्यामध्ये जगामध्ये कोणतंही लौकिक कार्य होणार नाही, गृहप्रवेश होणार नाही, विवाह होणार नाही, कोणतंही लौकिक कार्य अजिबात होणार नाही. पण या महिन्यामध्ये जो परमार्थ साधना करेल त्याचा अनंत पटीने फळ मिळेल, असा तुला मला आशीर्वाद आहे. पूर्वी त्याला मलमास म्हणत होते. ते सांगितलं आता जर तुला कोणी मलमास म्हणालं तर त्याच्या अनंत पुण्याचा ऱ्हास होईल. आता तू पुरुषोत्तम आहेस, उत्तम पुरुषाने तुझा अंगीकार केलेला आहे. आणि या पुरुषोत्तम मासामध्ये ही साधना, ही उपासना परंपरेने चालू आहे. आणि अधिकाचा योग आलेला आहे. अधिकस्य अधिकम फलम. गुरुवारी महाराज म्हणायचे अधिकस्य अधिकम कामम. ते म्हणायचे अधिक महिन्यात अधिक कामं लागतात माणसाच्या मागे. तर ते या महिन्यात हा उत्सव आहे. आणि महाराजांनी सांगितले की आपण दरवर्षी एका संतांच्या वाङ्मयाचा विचार करतो आहोत. मागे ज्ञानेश्वर महाराजांच्या वाङ्मयाचा केला, नाथांच्या वाङ्मयाचा केला, आता चोखा महाराजांच्या वाङ्मयाचा का करू नये? सहसा अभंग घेताना तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज आदींचे अभंग निळोबा महाराज घेतले जातात. पण सगळ्या संतांच्या वाङ्मयावर चिंतन व्हावं. हे सगळे फार दिव्य महात्मे, सगळे जगाच्या उद्धाराकरता आलेले महात्मे, सगळे साक्षात पंढरीनाथ त्यांच्या रूपाने इथे आलेला असतो. वीरहा रक्षण संतः विद्या विनय वृद्धये संत रूपेण
स एव वर्तत इति संतः. विद्या विनयाच्या वृद्धीसाठी तो परमात्मा संत रूपामध्ये इथे अवतरित होतो, म्हणून त्याचं नाव संत पडलेलं आहे. मग तोच परमात्मा अपांतरतमा नावाचे ऋषी ब्रह्मसूत्रात लिहिलेले, त्या पद्धतीप्रमाणे ज्याप्रमाणे ते व्यासांच्या रूपाने अवतरित झाले, स्कंद रूपाने अनेक अनेक नारदाचे कितीतरी अवतार आहेत, असे साधू महात्मे इथे येतात. आणि इथे आल्यानंतर साधू परित्राण करतात आणि धर्म संस्थापना करतात. फक्त दुष्टांचा विनाश करीत नाही. देव जो कार्य करतो तेच कार्यही करतात, फक्त विनाश न करता साधूंचं परिरक्षण, परित्राणाय साधूनाम आणि धर्म संस्थापनार्थाय, याच्यासाठी साधूचा अवतार, याच्यासाठी देवाचा अवतार, पण त्यात ते वेगळं काम. साधू हे साधूंचं परित्राण करीत असतात. त्यांनी जर नाही परित्राण करायचं तर कोणी करायचं? भागलिया मज वाहतील कडे, मज वाहतील कडे, भागलिया मज वाहतील कडे, भागलिया मज वाहतील कडे, थोडं लिया मज वाहतील कडे, भागलिया मज वाहतील कडे, भागलिया मज वाहतील कडे, भागलिया मज वाहतील कडे, त्यांची आने जोडे सर्व सुख, त्यांची आने जोडे सर्व सुख, तेची माझे काला नारायण विषय तो ज्यांचा, परित्राणाय साधूनाम, याच्यावर साधू शब्दाचा अर्थ केलाय सन्मार्गवर्तीनः, सन्मार्गस्थः. शंकराचार्य म्हणतात सत्कर्ता सत्कृत साधू करताना साधयती इति साधू, साधक या अर्थात साधू शब्द केलेला आहे. साधक या अर्थात साधयती धर्मम मोक्षम वेति साधू, तो धर्म जो मोक्ष साधना करतोय त्याला साधू म्हणतात. आणि अशा साधूंचं परिरक्षण संत श्री गुरु नाही करणार तर कोणी करायचं? देव करील तर तो करतोच आहे. तो साधू शब्दाचे जसे अनेक अर्थ होतात, पैकी साधनारत सन्मार्गस्थ आणि संत शब्दाचा अर्थ सुद्धा तोच होतो, सन्मार्गवर्तीनः संतः.
जो सन्मार्गात वर्तन करत राहतो, संतांनी सांगितलेल्या मार्गाप्रमाणे वागत राहतो, त्याला संत म्हणतात. अशा साधूंचं रक्षण, तुमचं आमचं रक्षण कोण करणार आहे? पांडुरंग सांगतोय ना, निर्भय असा माझी आबळे. मस्त, माझ्या बळाने निर्भय असा बाबांनो साधना रत राहा, मी तुम्हाला सांभाळायला तयार आहे. म्हणजे महापुरुषांचं रक्षण तोच करतो, ज्ञानेश्वर महाराजांच्या सारखा साधूंचं रक्षण तोच करतो. आणि तुम्ही आम्ही जे छोटे छोटे वारकरी आहेत, आत्ताच कुठेतरी हरिपाठ शिकायला लागलोय, म्हणायला लागलो, जप चाललेला आहे, अशाही साधूंचं रक्षण तोच करतो. हां, ज्ञानेश्वर महाराजांचं रक्षण तो नक्कीच करतो, पण तुमच्या आमच्यासाठी रक्षणाकरता तो स्वतः तर करतोच आहे, पण ज्ञानेश्वर महाराजांच्या श्रीगुरूंच्या रूपाने, त्यांच्या रूपद्वारा तो, त्यांच्या माध्यमातून पण तो करतो. थकला भागला साधक त्याला कडेवर घेऊन त्याला दिशा दाखवण्याचं काम श्री गुरुच करतात. हे संत करत असतात काम. संत कोण्या जातीत जन्माला येतील याला सांगता येत नाही. आपल्या संप्रदायाचं भाग्य असं आहे, प्रत्येक जातीमध्ये महात्मा जन्मलेला आहे, प्रत्येक जाती. तरी दाखवलंय तुम्ही कोणत्याही जातीत जन्मा, तुम्ही जर साधना केली तुम्हाला सिद्ध अवस्था प्राप्त होते. हे वारकरी संप्रदायाचं वैभव आहे. किंवा कोणत्याही अवस्थेत, ज्ञानेश्वर महाराजांनी अत्यंत बिकट अवस्थेमध्ये, ब्रह्मचारी अवस्थेमध्ये, समाजाच्या द्वारा परित्यक्त अवस्थेमध्ये परमार्थ उच्च दर्जाचा करून दाखवला. नाथांनी तर ऐश्वर संपन्न कार्य म्हणजे वेळेत सुद्धा ऐश्वर्यात संपन्न असताना सुद्धा उच्च दर्जाचा परमार्थ करता येतो, नाथांनी सांगितलं. आणि 18 विश्व दारिद्र्य असला तरी परमार्थाचा उच्च शेवट गाठता येतो, हे आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं. कोणताही व्यवसाय करा, त्या व्यवसाय करत करत परमार्थ साधना करता येते, नामचिंतन करता येतं, हे आमच्या सेना महाराजांनी सांगितलं, आमच्या नरहरी सोनारांनी सांगितलं. आणि मोल मजुरी करून सुद्धा परमार्थ उच्च दर्जाचा करता येतो, हे सांगणारे आमचे चोखा महाराज आहेत. त्यांचा अभंग सेवेसाठी घेतलं. एक नजर बघा साधूची कशी असते. आपली नजर या दगडामातीकडून पर्यंतच असते आपली, पण त्यांची नजर अधिष्ठानाची असते. आपण कुठेही गेलो तर भौतिक जगाला सत्य मानतो, ते कुठेही जाऊ देत, भौतिकाला सत्य कधीच मानत नाही. कोण्याही साधूचा हेच वैभव आहे, कोणताही महात्मा असू दे. पंढरपूरच्या पांडुरंगाला बघायला पहिल्यांदा ज्ञानेश्वर महाराज गेले. बघितल्यानंतर त्यांनी काय काय त्याच्या वाणीतून बाहेर पडावं, अद्वैत वेदांत बाहेर पडला पहिल्यांदा. स्वरूप लक्षण बाहेर पडलं. सत्य ज्ञानानंत, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, सत्य ज्ञानानंत, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण. नाही रूप वर्ण गुण जेथे, नाही रूप वर्ण गुण जेथे, तो हारे श्रीहरी, तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी, तो हारे श्रीहरी, तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी. नाही रूप वर्ण गुण जेथे, नाही रूप वर्ण गुण जेथे, तो हारे श्रीहरी, तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी, तो हारे श्रीहरी, तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी, तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी. पाहता पाहणे तुरी तारोनिया, पाहता पाहणे तुरी तारोनिया, पाहता पाहणे तुरी तारोनिया, तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे तुरी तारोनिया, पाहता पाहणे तुरी तारोनिया, पाहता पाहणे तुरी तारोनिया.
नित्य ज्ञानानंत अधिष्ठानावर नजर गेली बघा या महात्म्यांची. म्हणजे त्यांचा बोध असा असतो की पहिल्यांदा नजर गेली की अधिष्ठानावर जाते. एक्स रे दृष्टीचेनी अलगे, ज्ञानेश्वर महाराजांची ओवी आहे अनुभवामृतामध्ये. दृष्टीचेनी अलगे निवटी की खोचे मागे, एवढा जैताने घे आपण जो. म्हणजे ज्याप्रमाणे एक्स रे, आपण कधी कधी हाडाला काही जर झालं क्रॅक तर आपण एक्सरे काढा म्हणतो डॉक्टर. मग एक्सरे काय करतो, तुमच्या त्वचेचा रंग सांगत नाही, तुमच्या रक्ताचा रंग सांगत नाही, तुमच्या कपड्याचा रंग सांगत नाही. त्याच्यावर पडल्याबरोबर तुमचा एकदम हाडच दाखवतात. म्हणजे त्वचेचा, कपड्याचा, त्वचेच्या रंगाचा, रक्ताच्या रंगाचा सगळ्याचा बाध करून, मध्ये शिरा काय व्हेन्स असतील सगळ्यांचा बाध करून थेट त्याची नजर ज्याप्रमाणे हाडावर जाते, बिलकुल साधूची नजर अशी असते. त्या उपाधी माझी गुप्त चैतन्य चिन्मय चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारे. ही नजर आहे. कोणी साधूची नजर अशीच आहे. प्रत्येक साधूने पांडुरंगाला पाहिले की असंच पाहिले. नंतर त्यांच्या लक्षात आले का हे ठीक आहे, आपली नजर ठीक आहे, बाकीच्यांना हे कसं येणार. यांना इथपर्यंत यायचं असेल त्यांना सगुणाचं सहाय्य घेतल्याशिवाय त्यांना अजातातला महात्मा मग विवरतात येतो. जग झालं नाही म्हणणारा महात्मा मग म्हणतो तुला दिसतं का आहे. मग दिसतं ना, मग आता याची संगती मी सांगतो. दोरीवर साप आहे का, दिसला, भासला मग आता त्याचे विचार आपण करू. पहिला सिद्धांत दोरीचा आहे, साप कधीच नव्हता. दोरीच्या ठिकाणी त्रिकाला बाधित सापाचं अस्तित्व कधीच नव्हतं. दोरीच सत्य होती. सगळ्या संतांची ही नजर आहे. म्हणजे अन्वयाची नजर ज्याला म्हणजे मी जे बोलतोय ना, हे चोखा महाराज बोलतायत. म्हणजे कशा अवस्थेमध्ये त्यांनी परमार्थ केला आहे. ज्यांना पांडुरंगाच्या मंदिरात दर्शनाकरता प्रवेश त्या काळामध्ये कुठे मिळणार महाराज, तो काळच वेगळा होता. पण या नजरेने जे आपण पांडुरंगाचं रूप पाहतो त्याच्यापेक्षा कोटीपटीने श्रेष्ठ रूप त्यांनी आपल्याला शिकवलं. विठ्ठल मूर्ती पाहिल्यावर कळत नाही महाराज कधीच. विठ्ठला कीर्तनात कळतो, कीर्तनातच कळतो विठ्ठल. तुम्ही काय एखादा चांगला पुतळा पाहिला का, पांडुरंगाचा पुतळा पाहिला का, काय विषय सुंदर छान दर्शन घेतलं, पुण्य निर्माण झालं, आले घरी. काय कळालं तुम्हाला. पांडुरंग आपली ओळख स्वतः नाही करून देऊ शकत. त्याला जर तुम्हाला त्याची ओळख करून द्यायची असेल तर कृपा करून तुमच्या जीवनात साधूच यावं लागतं. म्हणून तुम्ही पंढरपूरला जा, पांडुरंगाचं दर्शन घ्या, घरी या. त्यानंतर एखादा चातुर्मास तिथे काढा. चैतन्य महाराज आहेत, शेखर महाराज आहेत, यांच्याकडे चातुर्मास आहे का. आणि 4 महिने पंढरपूर पांडुरंगाला जायचंच नाही, शपथपूर्वक जायचं नाही. आणि चातुर्मास श्रवण केल्यानंतर मग पंढरीनाथाकडे जा. कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे, कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे, कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे, कंठी प्रेम दाटे नयनी नीर हृदयी प्रगटे राम रूप, राम रूप, राम रूप, राम रूप. मग राम नामे उपजे आवडी, मग राम नामे उपजे आवडी. हृदयी प्रगटे राम रूप, राम रूप, राम रूप, राम रूप. मग राम नामे उपजे
प्रगटे रामरूप हृदयी प्रगटे रामरूप हृदयी प्रगटे रामरूप अशी अवस्था होते. पांडुरंगाचं काय वैभव आहे तुम्हाला तिथे कळतं. कशासाठी आलेत पांडुरंग, का उभेत. पिढ्यानपिढ्या गेल्या आम्ही पाहतो, उभेच आहेत त्या अजून. रुक्मिणीचा आणि त्यांचा संबंधच नाही आला कधी. दुसऱ्या मंदिरात वामांगी रखुमाई शोभा दिव्य दिसे मान्य तुम्हा आम्हाला त्याला भेटायला तो म्हणेल तुम्हाला दिव्य शोभा दिसते खरंय, माझी व्यवस्था काय, बायकोची भेटच नाही. किती पिढ्या झाल्या माझी झाली शोभा आणि तुम्हाला दिसते शोभा. आपल्यासाठी कशासाठी, दुसरं काय. हे जेव्हा जेव्हा यांच्या मुखातून तुम्हाला कळेल ना, मग नजर बदलते, हृदय बदलतं, अष्टसात्विक भाव जागे होतात. मग इथे का उभा श्रीरामा हे तुम्हाला कळतं. तो आहे कोण, कशासाठी आलेला आहे, काय कारण तिथे त्याचं इथे यायचं. तो स्वतः सांगत नाही, काय सांगणार तो. तो म्हणतो मी माझ्या मुखाने, साधूच्या मुखाने मीच तर बोलतोय. म्हणून पांडुरंगाची ओळख, सर्वांगीण ओळख साधू करून देतात. पांडुरंगाची दोन लक्षण आहेत, स्वरूप लक्षण आणि तटस्थ लक्षण. स्वरूप म्हणजे जे जे त्रिकाला बाधित असते, ज्यात कधीही बदल होत नाही. ज्यों की त्यों रहे है, एक सारखं असतं, कधीच त्यात बदल, विकार, चढ उतार काहीच नाही. त्याला स्वरूप लक्षण म्हणतात. जे लक्षाला सोडून कधीच जात नाही आणि जे लक्षाच्या ठिकाणी कधी असतं कधी नसतं, जे झिजतं, वाढतं, कमी होतं, त्याला तटस्थ लक्षण असं म्हणतात. वेदशास्त्रामध्ये याचा प्रचंड मोठा विस्तार केलेला आहे. मग यद्यपि तसं तर बोलताच येत नाही पहिल्यांदा, पण आबोलण्या खुणा साधू संत त्याच्याबद्दल त्याच्याशी बोलत असतात. तर बोलवतात, जवळ बसवतात त्याला आणि मग बोलतात. ये रे नारायणा बोलो आबोलण्या खुणा. आबोलणे बोले, आश्चर्यवत वदती. हे सगळं आश्चर्यच आहे. जो ज्याच्याविषयी वाचा प्रवृत्त जेव्हा होते तेव्हा तिला काही बोलता येत नाही, मुख खाऊन गप्प बसते. येन वाग अभ्युद्यते, ज्याच्याने वाणी बोलायला प्रवृत्त होते. ती वाणी त्याचं काय वर्णन करणार. तुमची आमची नाही, वेदाची वाणी. तुमच्या आमच्या वाणीबद्दल काय आपण कशाचंच वर्णन करते ते सोडून द्या. वेदाचं वर्णन करायचं, देवाचं वर्णन करायचं. वेदवाणी शांत होते. यद्वाचानभ्युदितं येन वागभ्युद्यते, वृक्षाचेही पाने हाले ज्याची सत्ता. हे सगळंच लिहिलंय तुकाराम महाराजांनी. त्याचं वर्णन करायचं. स्वरूप लक्षणामध्ये बोलताना सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म हे त्याचं स्वरूप आहे. म्हणजे स्वरूप सत्य स्वरूपाचा तरी तो आहे का. असत्याची व्यावृत्ती करण्याकरता त्याला सत्य म्हणावं लागतं, बाकी काहीच नाही. अतद्व्यावृत्त्यायंचकितमभिधत्ते श्रुतिरपि. व्यावृत्ती करायची, त्याला सत्य म्हणता येत नाही, त्याला काहीच म्हणता येत नाही. अस्थूलम अनणु अरहस्वम अदीर्घम. असा नाही, असा नाही, असा नाही, असा नाही, असा नाही, आहे कसा माहीत नाही. मुलीचं दृष्टांत दिलंय ना मागे ज्ञानेश्वर महाराजांनी. न बोलणेवरी बाळापती शिरू. गुरुवारी महाराज दृष्टांत फार छान द्यायचा, जुन्या काळातली वेळ. आता या दृष्टांताचा काही संबंध नाही. मायबापाच्या आधी पोरीच बोलून ठरवतात लग्न करायचं करायचं. ते पूर्वी मुलगा बघायला यायचा, पाहुणी बघायला यायचे. आणि एका असंच दृष्टांत दिला ज्ञानेश्वर महाराजांनी. एका मुलीचं ठरलेलं आहे आणि तिला बघायला परत तिचे मित्र, त्या मुलाचे मित्र घेऊन आले. मैत्रिणींना आकांक्षा असते, इच्छा असते, आपल्या सखीचा नवरा कोणी बघायची फार तीव्र इच्छा असते. या काळात ती मजा नाही राहिली.
डायरेक्ट व्हिडिओ कॉलला ये बघ बोल. आता तसं काय राहील, त्या काळात तसं नव्हतं. त्या काळामध्ये फार कठीण अवघड. मी का दादानात बसलेली सगळी ती मंडळी होती आणि घराला अशी रचना असायची की स्वयंपाकघरातून दालनात कोण कोण बसलं ते सगळं दिसायचं, तिथून इकडलं काही दिसायचं नाही. मग ते सगळ्या मैत्रिणी येतात, तिला सांगतात सखीला आपल्या, हे तुझा पती कोणता आहे ग? ती सलज्जतेने काहीच बोलत नाही, शांत बसते. लज्जेचा अतिरेक. आता त्या लज्जेचा होम आधीच होतो, नंतर विवाद व्हायला आहे तर होईल, पण ते होम आधीच होऊन जातो त्याचा. बर, ते आता ते प्री प्रकार नवीन आला, कोणी सुचवलंय माहीत नाही, पण त्यापासून सांभाळलं पाहिजे प्रत्येकाने, विवेक जागा ठेवला पाहिजे. त्याच्यानंतर काय घटना घडल्यात वृत्तपत्रात बघा तुम्ही. मर्यादा, संयम फार गरजेचा आहे. तर ते मुली विचारतात तुझा पती कोणता आहे, ती मान खाली घालते, काहीच बोलत नाही. मग त्या मुली आता पतीचं ज्ञान करून घ्यायचं, मग काय करतात, कुणीतरी एका मिशावाल्या जाड जोड बसलेला धोतरवाल्या माणसाकडे बोट करतात, हा आहे का तुझा पती? मग ती मान म्हणते नाही. मग एकदम कुणीतरी असाच विचित्र दिसणारा घरातला माणूस त्याच्याकडे बोट दाखवत, हा आहे का तुझा पती? ती म्हणते नाही. मग मुलाच्या बाबाकडे बोट करते ती, हा आहे का तुझा पती? ती नाही बोलत, काय नाही, फक्त मान हलवत. जेव्हा खऱ्या पतीकडे बोट केलं जातं तेव्हा नाही म्हणायचं, पण थांबतं, शांत बसते ती. आणि ती जेव्हा शांत बसते, होय म्हणत नाही, नाही म्हणत नाही, तेव्हा हा तिचा पती आहे असं तिच्या मैत्रिणीनं पक्क ज्ञान होतं. न बोलणेवरी बाळा पतीशी रूप करी, तैसे बोल निमालेपणे विवरी अचर्चा ते. अशी ही श्रुती माता सुद्धा आपल्या पती परमेश्वराचं वर्णन करायला प्रवृत्त होते, बोलता येत नाही. आणि मग न इति म्हणून शांत बसून राहते, काही बोलत नाही. जगाला त्याचं ज्ञान होतं. व्यावृत्तीर व्यवहारो लक्षणस्य प्रयोजन, हे जसं नामाचं वैभव आहे तसं अन्य व्यावृत्ती करत 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 करण्यासाठी, म्हणून त्याला सत्य म्हणायचं. त्रिकाला बाधित आहे, तिन्ही काळात अबाधित, जेव की तेव्हा राहतो. आपण बालपणी जसे होतो तसे आत्ता नाही आहेत. आता आहोत तसे अजून 50 वर्षांनी राहणार नाही आहोत आपण. आपल्या सतत बदलत राहणं हा जगाचा स्वभाव आहे. आपला मुलगा जर उद्या बदलला तर आश्चर्य वाटून घ्यायचं कारण नाही, नाही बदललं तरच आश्चर्य, कारण जगाचा स्वभाव बदलत राहणं. आत्तापर्यंत ऐकत होतं, आता ऐकत नाही ऐकत ते बदलणार नाही केव्हा तरी. तुम्ही तरी कुठे कधी बदलला नाही का? पत्नी ऐकत होती आता, पण आता ऐकत नाही का? ऐकत नाही. जगाचा स्वभाव आहे, न बदलणं हा जगाचा स्वभाव. आपल्याला वाटतं आहे असंच कायम राहिलं पाहिजे, कसं राहील तो कायम? जगत जर सतत बदलत राहतं तर तोही बदलणार ना. बदलू नये, काही गोष्टी तरी आपल्या परंपरेच्या व्यवस्थित राहाव्यात, हा भाग वेगळा. पण जर उद्या नोकरी लागल्यावर जर पैसा बँकेत टाकायला लागला, अजिबात सांगे ना घरी, मोठ्या निर्णय घेताना आईबाबांना अजिबातच विचारे ना, समजून घ्यायचं काल आहे तसं नाही ना. जग बदलत राहतं, जगाचा सतत बदलत राहणं हा न बदलणारा स्वभाव आहे. तसं पोरं बाळं बदलायला लागले, काय त्यात विशेष आहे? नसते बदलले तरच आश्चर्य होतं, बदलले तर आश्चर्य काहीच नाही. बदलत नाही तो फक्त परमात्मा. मग त्याला काहीच नाही, त्याला नाम नाही, त्याला रूप नाही, त्याला रंग नाही. देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही ठाव कुठे नाही. पण नाही म्हणायची अवस्था नाही, आहे अस्तित्व, हे त्याचं स्वरूप आहे. ज्याच्या अस्तित्वावर आपण सगळे हे नामरूपादी प्रपंच ज्याच्या अस्तित्वावर वाढले. स्वतंत्र सत्ता राहित्यत्व हे जे जगाचं लक्षण आहे, त्या जगाला सत्ता देणारा तो आहे. वेद ज्याने शहाणा केला, वेदाला सर्वज्ञता देण्याचं काम त्याचं आहे. धरणीच्या ठिकाणी धारण करण्याची क्षमता त्याची आहे, पाण्याच्या ठिकाणी आर्द्रता त्याची आहे, वायूच्या ठिकाणी चपळता त्याची आहे. येणेची पढवणी वेद केला शहाणाओ, यद आदित्यगतं तेजः. आदित्यामध्ये प्रकाश देणारं जे तेज आहे ते म्हणतो तत्तेजः विद्धी मामकम, ते माझं तेज आहे असं तू समज. न शशांको न पावकः, अग्नीच्या ठिकाणी जी दाहकता आहे ना, ती दाहकता माझी आहे असं ते स्वरूप आहे. नाही म्हणायची सोय नाही, पण प्रसंगाने भक्त कल्याणार्थ
भक्ताला सुख देण्याकरता ती अगाध सत्ता त्या निर्गुण अगुण अनाम अजाती स्वरूपाचा त्याग करते आणि सगुण स्वरूपात अवतरित असते. अजहापि सन्नव्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन्. पुढे काय? प्रकृतीं स्वाम अधिष्ठाय संभवामि आत्ममायया. अहम आत्ममायया संभवामि युगे युगे संभवामि. साधूनां परित्राणाय अहम युगे युगे संभवामि. दुष्कृत विनाशाय च दुष्कृतामहम युगे युगे संभवामि. मी होतो आणि भक्ताची पूजा करण्याकरता मी, मला नाव नाही, मला गाव नाही, मला हात नाही, मला पाय नाही, पण दोवरी दोही भुजा आलो घेऊनी आलिंगावया लागोनी. भक्ताचा सुख देण्याकरता, भक्ताची सेवा करण्याकरता ती अनाम अजाती सत्ता, जिला सत्ता, जी अजाती आहे, जिला नाव नाही, जिला रूप नाही, ती सत्ता येते. ही अधिष्ठानाची नजर चोखा महाराजांनी तुम्हा आम्हाला दिली. ते म्हणतात ते अनाम आहे, ज्याला नाव नाही, पण त्याने रूप धारण केलंय आणि विटेवर येऊन उभा आहे. अनाम जयासी ते चिरूपाले. 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 उभे ते राहिले विटेवरे. उभे राहिले विटेवरी. उभे ते राहिले विटेवरे. उभे राहिले विटेवरी. पुंडलिकाच्या प्रेमायुगे 28. पुंडलिकाच्या प्रेमायुगे 28. पुंडलिकाच्या प्रेमायुगे 28. पुंडलिकाच्या प्रेमायुगे 28. उभे ते राहिले विटेवरी. उभे ते राहिले विटेवरी. उभे ते राहिले विटेवरी. उभे ते राहिले विटेवरी. बघा चोखा महाराज आहेत. आणि कसा विठ्ठल आला, मूळ स्वरूपाने तो कोण आहे, जळीस्थळी काष्टी पाशाने तो कसा व्याप्त आहे, हे त्याचं स्वरूप लक्षण सांगून झाल्यानंतर तो विटेवर कसा आला, कशासाठी आला, ह्याचं वर्णन महाराज करतात. म्हणजे चोखा महाराजांनी सांगितलं विठ्ठल कळेल आपल्याला का मूर्ती दर्शन घेतल्यावर कळेल? मूर्ती दर्शनानेच आपल्या जीवनात चोखा महाराज येणार. तेही महत्वाचंच आहे. रोज अभिषेक करणं महत्वाचंच आहे, रोज पुष्पार्पण करणं महत्वाचंच आहे. त्याच्या प्रीतीने, त्याच्या भक्तीने तो आपल्या जीवनात वैराग्य देणार आहे, विवेक देणार आहे आणि गोड असा साधू देणार आहे. त्याची ओळख करून देणारा साधू देणार आहे. धन्य ही आनंदाची सापडली वेळ. कसं लिहिलं निळोबा महाराजांनी. परवाच मी गेलो पिंपळनेरला. एकटे निळोबा महाराज होते समाधीस्थ, तिथे कोणी नव्हते. सुंदर एक अभंग म्हणवलं महाराजांच्या समाधीसमोर, मस्त. कोणी नाही, एक विणेकरी भजन करत होता आपला एकटा आणि मी निळोबा महाराज. धन्य आनंदाची सापडली वेळ,
तेणे संत सज्जन भेटले कृपाळ. ह्याच्या पूजेने, रोज तुलसीला पाणी घालण्याने, रोज घरात देवाला नैवेद्य दाखवण्याने, रोज घरात गोग्रास देण्याने, रोज खरं बोलण्याने, सरळ सरळ आपले कुलधर्म कुलाचार परिपालन करण्याने एक अशी जीवनात देवाची कृपा होते की आपली परमार्थ प्रीती वाढायला लागते. बरं, आनंदाची वेळ भेटली म्हणता. आणि अशा त्या तपश्चर्येचा प्रभाव जीवनामध्ये छानसा गोड अत्यंत मधुर व्यक्तिमत्वाचा एक साधू आपल्या जीवनात येतो. संत सज्जन भेटले कृपाळ. साधू आला की तो खाऊ पिऊ घालत नाही, तो उपदेश करतो. आणि उपदेश करून बुद्धीचा मळ ज्याला म्हणतात ना, असत्व आपादक आवरण, हे सगळं घ्या तुम्ही आता. मल घ्या, विक्षेप घ्या, आवरण घ्या, असत्व आपादक घ्या, अभान आपादक घ्या, अनानंदा आपादक घ्या. सगळ्या भ्रमाची निवृत्ती, तो भ्रमाचा जो मळ बुद्धीमध्ये शिरलाय ना, जगाला सत्य मानण्याचा, देव नाहीच म्हणण्याचा जो मळ आहे, त्या मळाला निपटून काढतो. त्यांनी फेडियेला बुद्धीचा भोमळ. एकदा बुद्धी शुद्ध झाली, शुद्ध बुद्धी जाणे. ज्या यशोदेच्या बाळाच्या पूजेने जीवनात साधू येतो, तो साधू पहिल्यांदा दोषापणे करतो आणि त्याच यशोदेच्या बाळाची खरी ओळख करून देतो. त्याच अभंगात लिहिलं. त्यांनी फेडियेला बुद्धीचा गोमळ. शेवटी काय केलं? दृष्टी दाखविला यशोदेचा बाळवो, धन्य ही आनंदाची सापडली वेळ. हे महाराज सांगतात, म्हणजे विठोबाची पूजा करायची, प्रदक्षिणा करायची, वारी करायचं, दर्शन करायचं, हे करत राहायचं. एक दिवस त्याची कृपा झाली की मग त्याची कृपा झाल्यानंतर बरोबर जीवनामध्ये तुमच्या साधूचा प्रवेश होतो. साधू आपल्या घरी जेव्हा येतो तेव्हा देवाच्या आज्ञेने येत असतो. देवाची त्याला आज्ञा असते, तुम्हाला यांच्या घरी जायचं आहे, इनके घर में पदार्पण कीजिए, जाइए. हा, त्याच्याशिवाय महात्मे घरी येत नाहीत महाराज. आणि त्याच्याकरता आपल्या घरात पावित्र्य ठेवायला लागतं. आपल्या घरातली पवित्रता साधूला आपल्या घरी खेचून आणत असते. पैसा तुमच्या घरी साधू आणत नाही, पावित्र घरात साधूला आणतं. आणि ते पावित्र घरात ठेवण्याकरता माता भगिनींना एवढा प्रचंड त्रास सहन करावा लागतो, डोकं पागल व्हायची वेळ येते. 3-4 दिवस असतात महिला मंडळात, आणि त्यात बारीक बारीक लेकर असतात. कल्याण मग ते 16 पाळता 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 नाकी 9 किती तितके येतात. 9 कशावर म्हणतात माहित नाही मला. 9 म्हणतात तुम्ही. फार आवड, हे करायचं नाही, इथं करायचं नाही, असं करायचं नाही, तसं करायचं नाही, हे खायचं नाही, इथं पाहिजे, आज अमुक आहे, उद्या तमुक आहे. ती म्हणते तेव्हा कशाला बाहेर जन्म काढला. प्रतिक्रिया होते, पण ते तप होतं. ते तप एक दिवस तुम्हाला असं झळझळट मस्त चमकवतं ना, घरी महात्मा येतो, तुमच्या हातचं जेवून जातो, कृतार्थ होतं जीवन. आणि अशाच घरामध्ये कुणीतरी त्या महात्म्याचं अवतरण होत असतं. सोपं नाही आहे सगळं. शुची नाम श्रीमतांगे हे, याच पांडुरंगाची पूजा करायची, साधू जीवनात पाठवतो. आणि मग काय होतं पुढे? त्या साधूची खरी, पांडुरंगाची खरी ओळख तो करून देतो. चोखा महाराज हे सांगतात ना, पुंडलिकाची मातृभक्ती बघितली या देवाने. निमित्त होतं पुंडलिकाचं, अर्जुनम निमित्तीकृत्य, पुंडलिकम निमित्तीकृत्य. पुंडलिक शब्दाचा अर्थ होतो कमळ. आणि तो भक्तीने परिपक्व झालेला कमळ होतो ते पुंडलिक नावाचं. आणि त्या पांडुरंग रूपी भ्रमर असा अडकलाय, त्याला हलता येत नाही, डोलता येत नाही. पुंडलिक रलयो रभेदा. पुंडलिक म्हटलं तरी कमळ, पुंडलिक म्हटलं तरी कमळचा अर्थ होतो. कमलक. आणि ते स्वतः करता नाही, तो परिपक्व झाला. जगाला त्यांनी पार न दिलं त्या विठ्ठल आमोदाचं. कधी कधी वाटतं त्या ओव्या बहुतेक याच्यासाठी लिहिलं काय की, हा इतका अडकला विठ्ठल, त्याला असा पॅक केला, हलायचंच नाही तुला. कधी मी म्हणेल तो पण बसायचं होतं, नाही तर सरळ उरायचं, हलायचं नाही, डुलायचं नाही. समचरण उभं हलता येत नाही, डोलता येत नाही महाराज, काहीच करतात नाही, चालता सुद्धा येत नाही. आणि उड्या मारत जावं लागेल. जाऊन कुठं जातो उड्या मारत माणूस.
उत्तीर्ण होईल का? उत्तीर्ण व्हायचा संबंध नाही तिथे. कमळदळ चिरून येणे भक्तीचं ते कमलदल पुंडलिकाचं पांडुरंग उल्लंघन करून हलू शकत नाही. सोखा महाराज तुम्हाला सांगतात, ते चिरूपाले जे अनाम होते, जे आजाती होते, जयास नाव नाही, जयास कोणतं रूप नाही, नाही म्हणायची सोय नाही, त्याने त्याला त्याची आवड आहे फार, त्याला देह धारण करायला फार आवडतं. त्याला कोणता देह धारण करायला? कोणताही. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा, पढिये देह भाव. त्याला देह धारण करायला आवडतं भक्त करता. कोणताही भक्त जो म्हणेल तो जर म्हणाला हिरण्यकशिपू तसं, तो म्हणाला माशाचं रूप तसं, तू म्हणशील ते. तू म्हणाला बाल हो बाल, एकदम लाल लेकरू, काय करायचं त्याला? तू म्हणाला स्त्री रूप धारण कर, स्त्री रूप धारण करू. पुरुष लहान मोठा कसाही. अरूप होते रूपासी आले आणि उभे ठेले विटेवरी. आणि ते अरूप असलेला परमात्मा, ते उघड परब्रह्म. ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आहे छान. नेणो ब्रह्म मार्ग चुकले. गुरुवारी महाराज या अभंगाची सुरुवात नेणू म्हणत नव्हते पहिल्यांदा. ब्रह्म मार्ग चुकले. यद्यपि ते व्यापक आहे, व्यापकात क्रिया घडत नाही, आणि जिथे क्रिया घडते तिथे परिच्छिन्नता राहते. हे तर व्यापक आहे. बरं सर्वज्ञता आलेली आहे, बरं त्याला चालताच येत नाही, मार्ग चुकलं, पुन्हा रस्त्याने चाललं दुसऱ्याच रस्त्याला वळालं, आता अवघड झालं. भ्रमणम व्यापनम, व्यापक, आणि मार्ग चुकलं. आता काय करायचं? बरं चुकलं ते चुकलं पंढरपूरला आलं, पुन्हा अजून अवघड. जम्बू या द्वीपा माझी, मग काय नीरे भिवरे तटी आलं पुन्हा. लोकेशन फार सुंदर दिलंय. जम्बू द्वीपामध्ये पंढरपूर गाव, त्याच्यात भिवरे तटी. एक छान लोकेशन गुगल टाका तुम्ही, बरोबर तिथे मंदिरात आणून घालते तुम्हाला. पहिल्यांदा मृत्यू लोकात, नंतर जम्बूद्वीपात, नंतर पंढरपुरात, भिवरे तटी. व्यवस्थित लोकेशन दिले गेले, करंट लोकेशन. कारण मृत्यूलोकी एक नगर, त्याचे नाव पंढरपूर. मृत्यूलोकामध्ये हे अमेरिका इकडे, पाताळ लोकात नाही इकडे. तर जम्बूद्वीपा माझी, पंढरपूर गाव. त्याच्यामध्ये मग कुठे जायचं नेमकं? ते निरा तट, भिवरी तटीवर या. तिथं आहे माझं लोक गेले की सांगते कोणी. असं व्यवस्थित करत करत तिथे आले. हे संकल्पात करतात की नाही? अमुक आयने, अमुक तिथं, अमुक पक्षी, करत 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 कॉन्टॅक्ट करतात. बरोबर इथे गोदावरी हा दक्षिण तीरे, शालिवांशके अस्मिन अमुक संवत्सरे, अमुक तिथो, अमुक ग्रामे. सगळं करत 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 कॉन्टॅक्ट तुमचं घर कुठे तिथे येतं. बरोबर. आणि अहम चित्तशुद्धर्थम अमुक अमुक कर्म महं करिष्ये, पाणी सोडलं जातं. हे लोकेशन बरोबर ट्रॅक केलं जाते. आपले मंत्र तसेच आहेत सगळे. कोणती तिथी, सूर्य कोण्या राशीत आहे, चंद्र कोण्या राशीमध्ये स्थित आहे, काय परिस्थिती आहे, संपूर्ण परिस्थिती जाणून त्या क्षणाला मी कर्म करीत आहे. तिथी, लग्न, वार, नक्षत्र सगळं. ते म्हणतात तिथून ते पंढरपूरला आलं. बरं ते अनाम आहे. तेने हरेल सकळू शिणू माझा, प्रीतीचा ओरसू हृदयी दाटला. विटेवरी कटेवरी दोन्ही हात पुंडलिकाद्वारी. नामयाचा स्वामी श्रीहरी विनवितसे, प्रीतीचा ओरसू हृदयी दाटला. का गंमत आहे.
पुंडलिकाने पक्का अडकला होता. परिपक्व पुंडलिक त्या कमळामध्ये हा पक्का अडकला, हलत नाही आता. आणि पुंडलिकाला वाटलं आता काय करो बाबा, देवाला कळेना ना. माझी या पितरांचा होईल निद्राभंग. शांत बसा, शांत बसा देवा. न घडे प्रसंग बोलायाचा. देवा प्रसंग नाही बोलायचा, आत्ता बोलू शकत नाही तुमच्याशी मी. आत्ताच आई बाबांना डोळा लागतोय, मी काय करू. क्षण एक मौन धरून या रहा. शांत बसायचं, अजिबात बोलायचं नाही. किती वेळ. शरणागत पहा. जे शरणागत येते ना तुला त्यांना सांभाळ. आणि हो 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 इथून हालायचं नाही आता. फार सुंदर लिहिले निळोबा महाराजांनी, नामदेव महाराजांनी. नच जावी देवा माझे गावी हुनी प्रार्थितो तुम्हासी. महाराज म्हणतात प्रार्थना करतो, इथून हालायचं नाही आता, इथेच राहायचं. एक वीट होती भेंडा, मातीची वीट होती न भाजलेली, तशीच फेकून दिली. राहा म्हणली ती उभा. किती दिवस. युगी म्हणा झाली 28. कारे पुंड्या माजलासी मातलासी उभे केले विठ्ठलासी. युगे झाली 28 अजून कान म्हणसी बैस. इथं काय करायचं. पंचमहापातकी विश्वासघातकी जासी यमादिकी गांजेले ऐसिया भक्ता करी रे सनाथ. पूर्वी माझे आर्थ पंढरी राया. जे येतील त्यांचा उद्धार कर. मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे लावूनी. म्हणून जगावर पुंडलिकाचा खरा उपकार आहे. पायाळाच्या गुणे पडिले ठाऊके. 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 जगा पुंडलिके दाखविले. जगा पुंडलिके दाखविले. जगा पुंडलिके दाखविले. जगा पुंडलिके दाखविले. सिद्ध महामुनी साधक संपन्न. सिद्ध महामुनी साधक संपन्न. सिद्ध महामुनी साधक संपन्न. सिद्ध महामुनी साधक संपन्न. महामुनी साधक संपन्न. सिद्ध महामुनी साधक संपन्न. सिद्ध महामुनी साधक संपन्न. सिद्ध महामुनी साधक संपन्न. तो पायाळू आहे. हे जुनाट खाणी आहे. महामुनींनी जतन केलेली जुनाट खाणी जगाला प्रगट करून देण्याचं काम पुंडलिकाने केलेले. म्हणून खरा पुंडलिकाचा उपकार जगावर आहे.
अनेकांनी देवाला उभं केलं, स्वतःच्या स्वार्थाकरता केलं. ध्रुवबाळाने उभं केलं देवाला, स्वतःच्या स्वार्थाकरताच केलं. शबरीने देवाला उभं केलं, स्वतःच्या स्वार्थाकरता केलं. आमच्या भीष्माचार्यांनी देवाला उभं केलं, म्हणजे उभं राहा म्हणले. प्राणत्याग करायचा तुम्हाला बघत पायाजवळ उभं राहा माझ्या. कशा करता? मला तुम्हाला बघत प्राणत्याग करायचा, माझा उद्धार करून घ्यायचा आहे. आणि आमच्या पुंडलिकाने उभं केले ना तुमच्या आमच्या करता. मूढानाम पापीनाम दर्शनात ते भवेन मोक्षः लिहिलंय स्कंद पुराणामध्ये. ज्ञान विज्ञानहीनानाम मूढानाम पापीनामपि दर्शनात ते भवेन मोक्षः इति पुंडरीक भक्तप्रवर पुंडरीक प्रार्थनया दत्तवरत्वात्. नामा म्हणे वर दिला नारायणे, विठ्ठल दर्शने मोक्ष जीवा, संसार बंधन तोडी रे दारुण. किती दिवस उभं केलं त्याला? 28 युग झाले. युगी 28 विटेवरी उभा, वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा. पुंडलिका भेटी परब्रह्म आले गा, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा. पुंडलिकाच्या प्रेमा, त्याच्या प्रेमासाठी तो आलाय. म्हणजे पुंडलिकावर त्याचं अतीव असलेलं प्रेम, म्हणजे तो त्याच्या सुखाकरता आलाय स्वतःच्या. ते पुंडलिकासाठी आलाच नाही तो. पण नंतर मात्र नारद भक्ती सूत्रात जे लिहिले ना, तत्सुख सुखित्वम, हे भक्ताचं लक्षण आहे. भक्त हा आपल्या प्रिय प्रेमास्पदाच्या सुखामध्ये सुख मानत असतो. आपल्या प्रेमास्पदाचा स्वतःच्या सुखासाठी उपयोग करून घेत नाही तो प्रेमी. तत्सुखी तत्सुख सुखित्वम, कृष्णाच्या सुखात माझं सुख. त्याला जर यायचं नसेल तर त्याला सांग, आम्ही जन्माच्या जन्म असं तुझी प्रतीक्षा करत राहू. तुला जेव्हा इकडे यावं वाटेल तेव्हा ये. आणि तुला इकडे येण्यामध्ये जर किंचित त्रास होत असेल तर कृष्णा येऊ नकोस, तुझ्या सुखात आम्ही सुखी आहोत. हे भक्ताचं लक्षण आहे. इथे उलट घडलंय. तत्सुख सुखित्वम म्हणजे विठ्ठल भक्ताच्या भूमिकेत आहे आणि विठ्ठलाचा प्रेमास्पद, प्रेमाचा आस्पद, प्रेमाचा विषय हा भक्त आहे. भक्त सुखे सुखावत त्यांच्याच क्रीडत देह संगे. हे उलट एकदम. तत्सुख सुखित्व म्हणजे भक्ताने देवाच्या सुखामध्ये आपल्या सुखाचा अंतर्भाव करायचा आहे. हा, आपल्याला किती त्रास झाला तरी चालेल, तो सुखी आहे ना. त्याला मला छिन्न विच्छिन्न करावं असं वाटतंय ना, त्याने तो सुखी आहे ना. मग मी सुखी आहे. तत्सुख सुखित्व. इथे उलट आहे. भक्ती जर देवाला करायचं असेल त्याला याच नियमात चालावं लागतं जे नारद मुनींनी सांगितलं. ज्याप्रमाणे नारद मुनींनी सांगितलेली भक्तीची लक्षणे साधकाने अंगीकार करायची आहे, त्याप्रमाणे देवाला जर भक्ती करायचं असेल त्याला याच नियमात चालावं लागतं. तत्सुख सुखित्वम. निळोबा महाराजांनी लिहिलंय, भक्त सुखे सुखावत त्यांच्याच क्रीडत देह संगे. जसं पुंडलिक म्हणेल तसं 28 युग उभं केलंय. तुम्ही 10 मिनिट उभं राहून बघा. आणि एकट्याला उभं केलं. अहो सौभाग्यवती कुठे, तिलाच पत्ता लागेल. मागून विचारत आला कुठे लोकेशन शोधत. इथे येऊन बसलाय बाबा. अहो तुम्हाला काहीतरी काळजी थोडी असावी पाहिजे ना, मी काय करत असेल. सांडुनी वैकुंठ शेषाचे शयन, वैष्णव सदन
आवडले रमा म्हणे कैची नवल परी देव भुलले वैष्णवा घरी रमा म्हणे कैसी नवल परी. महाराज हे सगळ्या मोठ्या लोकांच्या मुखाने तुम्ही ऐका, रात्रंदिवस कळणार नाही तुम्हाला. त्यांचे ते शब्द, त्यांची ती अनुभूती रसात भिजलेली वाणी, त्यांच्या नेत्रात आलेले अश्रू, त्यांच्या अंगावर उभे राहिलेले रोमांच, अशा महापुरुषाच्या मुखाने ऐकायला पाहिजे. मग खरा आनंद येतो बघा. आजही असे महात्मे संप्रदायात आहेत. भाग्य आहे आपलं, आणि आपण त्यांच्या संबंधात आहोत हे अजून आपलं भाग्य. तुकाराम महाराज आम्ही नाही बघितले, व्यास आम्ही नाही बघितले, पण आज त्यांच्या रूपात हे व्यास, जगद्गुरु, ज्ञानदेव हेच फिरतात अवनी तलावावर. वसुंधरा विचरती येथे उपकारासाठी लागी वसुंधरा विचरती. निळोबा महाराजांनी लिहिलेलं आहे. पुंडलिक म्हणेल त्या पद्धतीप्रमाणे पुंडलिकाच्या प्रेमा युगे 28. पुढे का समचरणी वास पंढरीये. इथेच अभंगाचा भावार्थ झाला असं समजू. भजन करू 10 मिनिटामध्ये, थोडा विचार करून सेवा पूर्ण करू. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई अनाम अजाती अस्वरूप असलेला परमात्मा, उत्तम पुरुष असलेला पुरुषोत्तम, सगुण साकार होऊन रूप धारण करून विटेवर येऊन उभा आहे. कोणामुळे आला आणि कुठे आला? पुंडलिकाच्या प्रेमा युगे 28. कसा आलाय? विटेवर उभा राहिला. कसा राहिला? समचरणी वास विटेवरी. कारण पुंडलिकाने सांगितलं होतं आता या गावातून जायचं नाही, या गावाचा अधिपती तुम्हीच व्हायचं, आणि आपण दोघे भांडण विसरून एका जीवाने दोघे इथे राहू. आपण कसे दोघे राहू, एका जीवाने राहू, तुम्ही मालक व्हा. म्हणून तो पाटील गावचा. हा, तेथील मोकाशी 4 भुजा त्यासी. तो तिथे उभा केला, त्याला गाव देऊन टाकलं. रा म्हणजे आमच्या गावात, माझ्या गावाहून जायचं नाही आता. ठीक आहे बाबा, काय करू शकतो आता? आता हेच वैकुंठ, आता सगळं हेच. आता रमेला वाटलं तुला यायचं का, मी इथे राहणार आहे. इफ यू वांट तुला जर यायची इच्छा असेल तर येऊ शकतेस, पण मी इथे अपरिवारी देवता राहणार आहे, एकटा राहणार आहे, योगिक अवस्थेत राहणार आहे, आणि माझी नजर फक्त भक्तावर राहणार आहे. अवलोकितो दिशाचारी येती वार करी ज्या पंथे. कोण्या कोण्या पंथाने वारकरी येतात ते सतत पाहत राहतो सेवेकरता. ह्याच्याकरता तो उभा आहे, बसत नाही.
जे जे येती वार करी भेटी धावे हरितया. आता हे अनुभव आपल्याला कधी येतात माहित नाही, पण ज्ञानदेव महाराज, तुकाराम महाराज हे मोठे लोक जेव्हा जात असतील तेव्हा विठ्ठल धावून येत असेल. जे जे येती वार करी भेटो हरी धावे तया. रुक्मिणी म्हणते, अहो अहो काय घाई एवढी, कुठे जाताय तुम्ही? सखे माझे अंतरंग आले मज भेटीसी. रुक्मिणी सांगतो, ती म्हणाली मी अंतरंग नाही का? तू नंतर सांगतो. आय विल टेल यू अगेन. सध्या माझं हृदय ज्याला म्हणतात ना, साधवा हृदय मह्यम साधुनांत हृदय अहम. त्यांचं हृदय मी आहे, माझं हृदय ते आहे. मी कोण आहे तू नंतर सांगतो म्हणलं तुला. आता बोलायचं नाही, आता मला जाऊ द्या. ते अंतरंग सखे मला भेटायला आले, वर्षानंतर आलेत, व्याकुळ आहेत मला भेटीसाठी, आणि त्यांच्या भेटीसाठी मी पण व्याकुळ आहे. मला जाऊ देत, धावे द्या. आल्यानंतर क्षेम कुशल विचारतोय पांडुरंग. पुसे क्षेम भक्ता लागी म्हणतसे मार्गी श्रमले ती. थकला असाल ना तुम्ही, इतक्या लांबून आला, बिघडून आला, तुम्ही पायी चालत आला, नक्की थकला असेल तुम्ही. शेतीची काळजी करत नाही, पाऊस पडला का नाही काळजी करत नाही, पेरणी झाली का काही काळजी करत नाही, मुलं बाळांच्या ॲडमिशनचा काही प्रश्न त्याची काळजी करत नाही. आषाढी वारी आली की निघताय तुम्ही, मला सांभाळायला येतात. थकला असाल ना नक्की, वय झालेलं आहे तुमचं. म्हणतसे मार्गी श्रमले ती प्रतिवर्षी भेटी देता सांभाळिता येऊनी. काय वाक्य आहे ते? मला तुम्ही दरवर्षी येऊन सांभाळता, तुमच्याशिवाय कोण आहे मला सांभाळायला? तुम्ही नाही आला तर माझं कसं होणार आहे? किती आठवण ठेवता, न चुकता आठवण ठेवता, पायी येता, सांभाळता बरं, सांभाळत जा बरं. असं नाही तुमचे गावा आलो. तुम्ही दरवर्षी येता, एकदा तरी तुमच्या घरी मी आलं पाहिजे. आतापर्यंत कधी नाही आलो बरं, क्षमा करा. नाही तुमचे उत्तीर्ण झालो, कधी आलो गावासी. निळा म्हणे आभारला, तुमचा आभारी आहे, येत जा. प्रसन्न झाला दासासी. निळोबा महाराजांच्या अभंग वाचा. आणि तो विधी त्या तिथीला, त्या वाराला जो नियमित करतो त्याला वारकरी म्हणतात. हा सरळ सरळ अर्थ. वार म्हणजे दिवस. सोमदिन पर्व काळ पातला. दिन म्हणजे वार. सोमवार पर्व काळ पातला द्वादशी महाराजांनी लिहिले समाधीच्या अभंगात तुकाराम महाराजांच्या. वार शब्दाचा अर्थ होतो दिवस. दिवस करतो तो वारकरी. मग दिवस करतो म्हणजे विशिष्ट तिथी की जी अपॉइंट केली असते विशिष्ट कार्यासाठी. संतांनी 2 वार ठरवलेत, एक आषाढी आणि कार्तिकी, आणि त्याचा विधी ठरवलाय. जो व्यक्ती त्या आषाढीला आणि कार्तिकीला संतांनी सांगितलेला विधी पंढरपुरात जाऊन नियमित करतो, ते 2 वार करतो, त्याला वारकरी म्हणतात. तुकाराम महाराज म्हणतात, न संडावे 2 वार, आषाढी आणि कार्तिकी. न संडावे 2 वार, दया क्षमा घर सोजवीत येतील. म्हणजे जन्म मरणार वार करतो ते नंतर लक्षार्थात घाला तुम्ही त्याला. हे सरळ सरळ वाच्यार्थ आहे. शब्दकोशकार सांगतात, संस्कृत शब्द सांगतात. वार शब्दाचा अर्थ होतो सरळ दिवस. दिवस करतो तो वारकरी, काम करतो तो कामकरी, शेत करतो तो शेतकरी, वार करतो तो वारकरी. वार करणं म्हणजे काय? विशिष्ट वार आहे. वार म्हणजे काय? दिवस. कोणता दिवस? एक आषाढी दिवस म्हणजे तिथी. आषाढी आणि कार्तिकी 2 वार ठरलेले आहेत आणि त्याचा विधी ठरलेला आहे. चंद्रभागी स्नान,
विधी तो हरिकथा. आणि ते 2 वार याच विधी करता अपॉइंट केलेत, निश्चित केलेत. कोणी केलेत? संतांनी केलेत, पांडुरंगाने केलेत. विसरू नका म्हणते तुम्हाला 2 दिवसाला. आषाढी आणि कार्तिक मला विसरू नका म्हणतो. हे 2 वार जो करतो तो वार कधी सरळ सरळ आहे. वेगळा अर्थ काही लक्षार्थात जायची काही गरजच नाही याला. हा विधी सांगितलाय महाराजांनी आणि तो तिथे त्यासाठी सगळा सुरू झालेला आहे. समचरण वास पंढरी आणि अंततोगत्वा सोखा महाराज सांगतात हा भक्तांचा कनवाळू आहे आणि भक्तांचा लळा पाळण्याचं तो अत्यंत कुशलतेने जाणतो. शेवट सुख मने ऐसा भक्ताचा कनवाळू, सुख मने ऐसा भक्ताचा कनवाळू, सुखाने ऐसा भक्ताचा सुखाने ऐसा भक्ताचा सुख मने ऐसा भक्ताचा कनवाळू, सुख मने ऐसा भक्ताचा कनवाळू, सुखाने ऐसा भक्ताचा सुख मने ऐसा भक्ताचा कनवाळू. जाने लळा पाळू भाविकांचा, जाने लळा पाळू भाविकांचा, पुंडलिका प्रेमायुगे अष्टमीचा, पुंडलिका प्रेमायुगे अष्टमीचा. जाने लळा पाळू भाविकांचा, जाने लळा पाळू भाविकांचा, पुंडलिका प्रेमायुगे अष्टमीचा, पुंडलिका प्रेमायुगे अष्टमीचा. समचरणी वास पंढरी चरणी वास पंढरी, चरणी वास पंढरी.
पुंडलिकाच्या प्रेमा कमालीचे 28 पुंडलिकाच्या सुखा म्हणे ऐसा भक्तांचा कनवाळू पाळू जाणे लळा पाळू भाविकांचा. हा भक्तांचा का स्वच्छ करणं. त्या जगमित्र नागा महाराज होते. नामदेव महाराजांनी लगेच देवाचा धावा सुरू केला. सांभाळी हे ब्रीद आपुले अनंता. लिहायला लागला 64 अभंगाचा लिहिले चरणात अभंग. तारी आता भक्ता आपुलिया तारी आता भक्ता आपुलिया सर्वाभूती त्यासी दिसे वासुदेव. धावून आले नारायण ते अग्नशांत झाला. भक्तावर कृपा करणं करुणा करणं. गजेंद्राचा धावा ऐकल्याबरोबर हा कहे लक्ष्मी ती कहे गजराज. अजिबात वेळ लावत नाही. जगमित्र महाराजांना काहीही झालं नाही. त्यांची काकड आरती बंद सुद्धा पडली नाही. पाहता येतं वासे जळाले सगळे घराचे. जगमित्र महाराज सकुटुंब छान भजनात रंगलेले. सकाळचा ब्राह्ममुहूर्ताचा काळ होता. आजही तुम्ही आम्ही सामान्य भक्त आहोत, पण आपल्यालाही बऱ्याचदा अशा गोष्टी घडतात. इथपर्यंत संकट येतं. आर्त आठवण केली की ते संकट कसं आणि कुठे जाते आपल्यालाही कळत नाही. सामान्य वारकऱ्या सगळ्यांचा हा अनुभव आहे. फक्त आपण त्याला मानत नाही, तर्क लावतो. हे असं झालं, आमचा पाहुणा आला होता, व्याही आले होते, ते व्याह्याच्या ओळखीमुळे झाले कर्म. असं आपण बोलत राहतो. पांडुरंगाने केलं असं बोलत नाही गेलं. म्हणजे देव आपल्याला कृपा करतो, अनुग्रह करतो, आपल्याला जाणीव करून देतो, पण आपण ते मानत नाही. देवाला विनंती करा की तुझ्या अनुग्रहाची जाणीव बोध माझ्या हृदयामध्ये अखंड ठेव. कनवाळू असल्यामुळे भक्ताचा लळा पाळण्याचा तो जाणतो. असा हा विठ्ठलेश. त्याचं स्वरूप लक्षण, त्याचं तटस्थ लक्षण, या उभय लक्षणांचा विचार श्रीमंत चोखा महाराजांनी तुम्हा आम्हाला सांगितलाय. त्याचा अनुवाद मी आपल्या पुढे केलेला आहे. हरिभक्तीपरायण एकनाथ महाराज आणि ही सगळी परंपरा, गुरुकृपेने उत्सव कितीतरी वर्षापासून हा चालू आहे. आणि त्या उत्सवामध्ये पुष्प अर्पण करण्यासाठी मला त्यांनी बोलवलं. जे बोललो ते गुरुवारी साखरे महाराजांच्या साधक आश्रमात ऐकायला मिळालं. त्याचा अनुवाद भक्तांच्या पुढे केला. मोठी मोठी अभ्यासक मंडळी इथे आहेत, थोर सेवक आहेत, बाल भजन करणारे आहेत. आमचे दत्ता महाराज आहेत, आमचे रामभाऊ आहेत, गाढे महाराज आहेत. कोणाकोणाचे बाकीच्यांच्या नावावर हृदयात ठेवून नमस्कार करतो माहीत नाहीत. अनेक आमचे आहेत, साधक आश्रमाचे संबंधी आहेत. सगळ्यांच्या श्रद्धेला नमस्कार करतो. झालेली सेवा श्री गुरुचरणी समर्पित करून वाणीला विश्रांती देतो. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर